नेक्स्ट आहे विस्कोसिटी. आता आपण आता पाहिलं की जास्तीत जास्त जे फ्लुइड्स आहेत तर ॲक्च्युअल हे ॲडियल नसतात म्हणजे याचा अर्थ जेव्हा ही फ्लुइड हे मोशनमध्ये असतात तेव्हा ते काय फेस करतात, रेजिस्टन्स फेस करत असतात. ओके, सो मोस्ट ऑफ द फ्लुइड्स जे आहेत तर त्यांना काय असतं, रेजिस्टन्स असतं. सो फ्लुइड्स जेव्हाही कशामध्ये असतील, मोशनमध्ये असतात, तेव्हा त्यांना कोणत्या ना कोणत्या गोष्टीचं या ठिकाणी काय असतं, रेजिस्टन्स असतं. आता फ्लुइडच्या मोशनला हे जे रेजिस्टन्स आहे तर याला आपण एक प्रकारचं काय म्हणू शकतो, इंटरनल फ्रिक्शन म्हणू शकतो. सो इट इज लाईक अ इंटरनल फ्रिक्शन. आणि हे फ्रिक्शन कोणासारखं आहे की जसं एखादा सॉलिड आहे एखाद्या सरफेसपासून मूव्ह होतो तर त्या ठिकाणी जे आपण फ्रिक्शन लर्न केलं होतं तशा प्रकारचं हे फ्लुइडला इंटरनल फ्रिक्शन असतं, ज्याला आपण एक प्रकारचं रेजिस्टन्ससुद्धा म्हणलो. आणि याच रेजिस्टन्सला काय म्हणायचं, विस्कोसिटी. ओके, आता हा जो फोर्स आहे विस्कोसिटी तर हा केव्हा एक्झिस्ट होतो, जेव्हा ज्या लिक्विडच्या लेयर्स आहेत ह्या म्हणजे त्यांच्या रिलेटिव्ह मोशन दरम्यान. ओके, सो विस्कोसिटी म्हणा किंवा हा इंटरनल फ्रिक्शन जे आहे हा ॲक्ट केव्हा होतो, ॲक्ट कोण करतं, हे लिक्विडच्या लेयर्स ॲक्ट करतात है ना, लेयर्स एकमेकावर ॲक्ट करतात. आणि जेव्हा या लेयरचं काय असतं, रिलेटिव्ह मोशन असतं. ओके, सो रिलेटिव्ह मोशन दरम्यान एक लेयर दुसऱ्या लेयरवर काय करत असते, या ठिकाणी विस्कोसिटी फोर्स अप्लाय करत असते. आता आपण एक फ्लुइड विचारामध्ये घेऊ, जसं की एक ऑइल आहे. ओके, तर आपल्या बाजूला आकृती आहे, या आकृतीमध्ये जे फ्लुइड आपण घेतलं ते काय आहे, ऑइल आहे. ओके, 2 ग्लास प्लेट्स आपल्याला दाखवल्या आहेत. आता ही झाली बॉटमची प्लेट. ओके, आता बॉटमची प्लेटचं एक वैशिष्ट्य आहे की बॉटम प्लेट जी आहे ना ही फिक्स्ड आहे. ओके, आणि जी टॉप प्लेट आहे, ओके, ही जी टॉपची प्लेट आहे तर ह्या टॉप प्लेटचं वैशिष्ट्य आहे की ही थोडी मूव्हेबल आहे. ओके, सो इट कॅन बी मूव्ह विथ अ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी. आणि ती कॉन्स्टंट व्हेलॉसिटी काय धरली आपण, व्ही कन्सिडर केली. ओके, आता ही व्हेलॉसिटी कोणाची रिलेटिव्ह असेल, विथ द फिक्स्ड बॉटम प्लेटच्या संदर्भात. आता ही जे ऑइल आहे या ऑइलला च्याऐवजी जर आपण आणखीन मोर व्हिस्कस फ्लुइड वापरला, जसं की हनी वापरला, ओके, तर इथं काय होतं माहिती आहे का, आणखीन ग्रेटर फोर्स काय लागेल, ती प्लेट मूव्ह करण्यासाठी लागेल. म्हणजे व्हेलॉसिटी तर सेम असणार परंतु फोर्स कसा लागणार आहे, म्हणजे सारख्या व्हेलॉसिटीसाठी. बरोबर आहे का, जी आता समजा पहिल्या केसमध्ये आपण ऑइलमध्ये काय केलं, टॉप प्लेटला एक फोर्स लावला. बरोबर आहे का, तो फोर्स कोणता लावला आपण, एफ. मग एफ या फोर्सनं आपण काय केलं, व्ही व्हेलॉसिटी अचीव्ह केली. पण आता सेम व्हेलॉसिटी आपल्याला हनीसाठी जर अचीव्ह करायची असेल तर सेम फोर्सनं होईल का, ते नाही. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, जास्त फोर्स, ग्रेटर फोर्स या ठिकाणी लावावं लागेल. आणि यावरून आपल्या लक्षात येतं की जी हनी आहे ती ऑइलपेक्षा काय आहे, मोर व्हिस्कस आहे. म्हणजे फ्लुइड जितका व्हिस्कस तितकं त्या संदर्भात फोर्स क्रिएट करण्यासाठी, म्हणजे त्याला सेम व्हेलॉसिटी अचीव्ह करण्यासाठी आणखीन ग्रेटर फोर्स या ठिकाणी आवश्यक असेल. आणि सो लक्षात ठेवायचं की सो ओव्हरऑल याच्यामध्ये काय व्हायलं की आपण फायनली सिद्ध केलं की हनी हा मोर व्हिस्कस आहे ऑइलपेक्षा. आणि जी टॉप प्लेट आहे त्याला जर आपल्याला व्हेलॉसिटी व्हीनं मूव्ह करायचं असेल, बरोबर आहे का, तर त्या ठिकाणी डिफरंट फोर्स हा डिफरंट फ्लुइडसाठी लागतो, हे तर क्लिअर झालं. आता या ज्या व्हेलॉसिटीज ऑफ लेयर्स आहेत हे इन्क्रीज युनिफॉर्मली फ्रॉम बॉटम टू द टॉप लेयर ऑफ द व्हेलॉसिटी. आता पहा, खालची जी बॉटमची आहे ना ती व्हेलॉसिटी ऑलमोस्ट काय आहे, 0. आणि जसं आपण वर चाललो तसं तुमच्या लक्षात आलं असेल की जितक्या आपण टॉप सरफेसला चाललो तितकी व्हेलॉसिटी ऑफ लेयर्स ही युनिफॉर्मली काय होत चालली, या ठिकाणी इन्क्रीज होत चालली. म्हणजे आपण 0 व्हेलॉसिटीपासून, बरोबर, 0पासून सुरू केलं आणि व्हीपर्यंत पोहोचलो. आणि बॉटमकडून टॉपकडे जाताना ज्या व्हेलॉसिटीच्या लेयर्स आहेत या युनिफॉर्मली काय होत गेलेल्या आहे, इन्क्रीज होत गेलेल्या आहे. ओके, आता यामध्ये लिक्विडची कोणतीही लेअर घ्या तर यामध्ये काय होतं की जी अप्पर लेअर आहे ना ही पुल्ड इट फॉरवर्ड व्हाईल द लोअर लेयर्स पुल इट बॅकवर्ड. म्हणजे पहा, आता मी फिगरला थोडं झूम करतो. समजा आपण लिक्विडची कोणती एक लेअर घेऊ, समजा ही एक लेअर घेऊ. ओके,
आणि दुसरी एक ही एक लेअर घेऊ, दोन वेगवेगळ्या रंगानं. बरोबर आहे का? तर काय होतं माहिती आहे का, की ही जी अप्परवाली जी लेअर आहे ना, तर ही लेअर जी असते ना, ही काय करण्याचा प्रयत्न करते, जेव्हा फॉरवर्ड जायचा प्रयत्न करते तर त्याची जी खालची लेअर आहे ही त्याला काय करते, पाठीमागं म्हणजे बॅकवर्ड येण्यासाठी काय करते या ठिकाणी, म्हणजे त्याला मागे वळण्याचा प्रयत्न करते. म्हणजे वरची लेअर पुढे जायचा प्रयत्न करते, खालची लेअर त्याला मागे वळण्याचा प्रयत्न करत असते. असे हे लेअरचं वैशिष्ट्य असतं. म्हणून ते सांगितलं की फॉर एनी लेअर ऑफ लिक्विड इट्स अप्पर लेअर, आता सॉरी याच्यामध्ये मी मुख्य लेअरच नाही घेतली, त्या दोघांच्या मध्ये जो गॅप दिसतो तुम्हाला, सॉरी एक वेगळा रंग घेऊ आपण म्हटल्यास, कलर चेंज करायचा का, चला ओके, ठीक आहे, सॉरी डन. ठीक आहे, आता आपण 3 लेयर्स घेतल्या. एक रेड रंगाची अप्पर लेअर ही जी आहे, ज्या लेअरबद्दल आपण बोलायलो, आणि ही आहे खालची लेअर. बरोबर आहे का? आता कोणती एक लेअर, जसं की आता कोणतीही एक लेअर घेतली म्हणजे आपण कोणती लेअर घेतली, येलो रंगाची लेअर घेतली, तर त्याची जी अप्परवाली लेअर आहे ना, पुल सीट फॉरवर्ड म्हणजे त्या लेअरला पुढे नेण्याचा प्रयत्न करते, आणि जी खालची ब्लॅकवाली दिसते ती येलोवाल्याला कुठे न्यायचा प्रयत्न करते, बॅकवर्ड म्हणजे मागं वळण्याचा प्रयत्न करते. लक्षात आलं? म्हणजे हे लेअरचं एकमेकासोबतचं फ्रिक्शन हे तुमच्या इथं लक्षात आलं असेल. ठीक आहे, आता हे समजून घेतल्यानंतर धिस रिझल्ट्स इन द फोर्स बिटवीन द लेयर्स, आणि याच्यामुळे काय होलं लक्षात आलं ना, प्रत्येक लेअरच्या वरची लेअर आणि खालची लेअर हे दोन्ही काय करायला, एक अपोजिट सारखा फोर्स लावायला, असं आपल्यामध्ये हरकत नाही. आणि याच्यामुळे या ठिकाणी लेयर्समध्ये काय जनरेट व्हायला, एक फोर्स जनरेट व्हायला. आणि धिस टाईप ऑफ फ्लो, अशा प्रकारचे जर फ्लो असेल की काही लेयर्स पुढे न्यायचा प्रयत्न करायला, काही बॅकवर्डवर न्यायचा प्रयत्न करायला, तर अशा फ्लोला आपण कोणता फ्लो म्हणायचा, लॅमिनार. ओके, सो इट इज अ लॅमिनार फ्लो. सो लक्षात आलं लॅमिनार फोर्स काय आहे, तर लेयर्स जे आहेत ते एकमेकावर काय करायला, या ठिकाणी फोर्स अप्लाय करायले, आणि धिस टाईप ऑफ फ्लो, अशा पद्धतीचा फ्लोला आपण काय म्हणायचं, लॅमिनार फ्लो. आता लेयर्स ऑफ द लिक्विड स्लाइड ओव्हर वन अनदर, आता ते एकमेकावर ज्या स्लाइड करतात ना, तर याचं बेस्ट एक्झाम्पल कसं दिलं माहिती आहे का, जसं पुस्तकाचे पाने असतात, हे की नाही. आता आपण टेबलवर एखादं पुस्तक ठेवलेलं आहे आणि त्याच्यावर जेव्हा आपण वरच्या बाजूला काय लावतो, या ठिकाणी फोर्स लावतो, बरोबर आहे का, तर तशा पद्धतीची सिच्युएशन या ठिकाणी तयार होते. म्हणजे आपण बॉटम तर फिक्स आहे, फक्त वरच्याच याला काय लावायलो, फोर्स लावायलो, बरोबर आहे का. तर तशाच पुस्तकाचा प्रत्येक पान म्हणजे प्रत्येक लेअर आहे लिक्विडची, तर अप्पर लेअर फॉरवर्ड आणि बॅक लेअर काय करणार, त्याला खालची लेअर त्याला थांबवण्याचा प्रयत्न करणार, बरोबर आहे. कारण आपला बॉटम सरफेस कसा आहे, फिक्स आहे, बरोबर आहे का. मुव्हिंग फक्त काय आपला टॉप सरफेस आहे. आता तर एखाद्या पाईप किंवा ट्यूबमध्ये, ओके, सो एखादा पाईप असेल किंवा ट्यूब असेल, तर यामध्ये जेव्हा फ्लूइड फ्लो होतो, ओके, सो आपण एखादा पाईप म्हणा, त्यानंतर एखादी ट्यूब म्हणा, बरोबर आहे का. तर यामधून जेव्हा जे फ्लूइड आहे ना, तर हा फ्लूइड जेव्हा त्यामध्ये फ्लो होत असतो, ओके, तो फ्लोईंग कंडिशनमध्ये असताना जी व्हेलॉसिटी असते, ओके, लिक्विड लेअरची अलॉंग द ॲक्सिस ऑफ द ट्यूब इज मॅक्झिमम. ओके, अँड पहा आता समजा उदाहरणार्थ तुमच्या बाजूला इथं आकृती आहे, आता हा आपला ॲक्सिस आहे, बरोबर आहे का. तर ॲक्सिसला जर पाहिलं तुम्ही, तर अलॉंग द ॲक्सिस काय झालं बरं, व्हेलॉसिटी ही मॅक्झिमम आहे, आणि जसं तुम्ही वर चालले, जसं खाली चालले, तसं काय होईल, या ठिकाणी स्पीड कमी होत चालली, बरोबर आहे का. सो लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा ही एखाद्या पाईपमध्ये पाणी वाहत आहे, याचा अर्थ पाईपचा बरोबर सेंट्रल पार्ट घ्यायचा तुम्ही, बरोबर आहे का. तो त्यांचं काय असेल, तो कोणता पोर्शन असेल, त्याचा होरिझॉन्टल लेअर असेल समजा त्याची, बरोबर आहे का. तर त्या ठिकाणी जी स्पीड आहे ती सर्वात जास्त असते. मी तर सांगितली व्हेलॉसिटी ऑफ द लिक्विड लेअर अलॉंग द ॲक्सिस ऑफ द ट्यूब, ट्यूबचा ॲक्सिस घेतला आपण, बरोबर आहे का, तो बरोबर सेंटरला येईल ना, त्या ठिकाणी पाण्याची स्पीड सर्वात जास्त असणार. आणि जसं पाईपच्या वरच्या कडेला किंवा खालच्या कडेला चालली, तस त्याच्या वेळेस ती ग्रॅज्युअली काय होत चालली, डिक्रीज होत चालली. त्यानंतर इथं सांगितलं की जेव्हा आपण टुवर्ड्स द वॉल जाऊ, म्हणजे एकदम पाईपच्या कडेला गेलो आपण, तर तिथं ऑलमोस्ट आपल्याला ती स्पीड कशी दिसेल, या ठिकाणी 0 दिसेल, बरोबर. सो
जो सिलेंड्रिकल सरफेस असेल ट्यूबचा तर त्या ठिकाणी व्हेलॉसिटी जी आहे ती आपल्याला काय दिसेल या ठिकाणी ऑलमोस्ट कॉन्स्टंट दिसेल, बरोबर आहे का. तर अशा पद्धतीचं हे म्हणजे तुम्हाला हे जे बी फिगर आहे तर बी फिगरमध्ये तुम्हाला व्हेलॉसिटी डिस्ट्रीब्युशन फॉर विस्कस फ्लो इन अ पाईप म्हणजे एखाद्या पाईपमध्ये एखादा विस्कस सबस्टन्स जे आहे है ना त्याचा फ्लो होत असताना व्हेलॉसिटीचं डिस्ट्रीब्युशन म्हणजे सिम्पली लक्षात ठेवायचं असेल तर तुम्हाला लक्षात ठेवायचं की अलॉंग द ॲक्सिस स्पीड काय असते मॅक्झिमम असते, टॉप आणि बॉटमला जाताना ती काय होत गेली डिक्रीज होत गेली, ठीक आहे. आता हे पाहत असताना पुढे जर पाहिलं आपण तर एक पोर्शन आपण लिक्विडचा घेऊ. आता सुरुवातीला जर पाहिलं आपण तर सुरुवातीला पोर्शन काय होतं बरं आपल्याकडे डॉटेड पार्ट बघा ABCD हा शेप होता, बरोबर आहे का. त्यानंतर वरची लेअर जेव्हा आपण मूव्ह केली तर अशा वेळेस शेप काय आला आता आपल्याकडे AEFD असा आला या ठिकाणी, बरोबर आहे का. आता आपण असं कन्सिडर करू की इनिशियलपासून हा जो फायनल शेप अचीव करताना जे टाईम इंटरवल आहे तर हा टाईम इंटरवल आपण डेल्टा टी कन्सिडर करू. ओके, सो डेल्टा टी या वेळेमध्ये काय झालं तेवढं डिस्प्लेसमेंट झालं आहे ना अप्पर लेयरचं. आता तुम्हाला आठवत असेल की आपण शेअरिंग स्ट्रेसमध्ये पाहिलं होतं आहे की नाही. तर काय पाहिलं होतं आपण शेअरिंग स्ट्रेन यामध्ये काय पाहिलं होतं आपण रिलेटिव्ह डिस्प्लेसमेंट अपॉन लेंथ, बरोबर आहे ना. सर आपण त्या ठिकाणी फॉर्म्युला काय पाहिला होता रिलेटिव्ह डिस्प्लेसमेंट काय होता आपल्याला किंवा अपॉन ओरिजिनल लेंथ आहे की नाही. ओरिजिनल लेंथ काय घेतली आपण L हा फॉर्म्युला तिथं आपल्याला झाला होता. आता त्या पद्धतीची केस इथं आहे आपल्याकडे. ओके, सो डेल्टा टी या टाईममध्ये जो शेअरिंग स्ट्रेन तयार झाला तर रिलेटिव्ह डिस्प्लेसमेंट अपॉन लेंथ घेतला आपण डेल्टा एक्स अपॉन L. आता एक लक्षात ठेवायचं आहे की फ्लोईंग फ्लुइड जे असतो ना तर त्याचा स्ट्रेन हा टाईमनुसार काय होत जातो इन्क्रीज होत जातो. ओके, सो जो स्ट्रेन आहे ना तर जर आपण कोणा संदर्भात विचार करलो या ठिकाणी फ्लोईंग फ्लुइड जर असेल. ओके, सो फ्लोईंग फ्लुइडसाठी जो शेअरिंग स्ट्रेन आहे हा टाईमनुसार काय होत जाणार या ठिकाणी इन्क्रीज होत जाणार डेल्टा टी जसं इन्क्रीज होईल. आणि आपण सॉलिडमध्ये पाहिलं होतं की सॉलिडमध्ये काय झालं होतं बा सॉलिडमध्ये जो स्ट्रेस किंवा स्ट्रेन आहेत है ना हे टाईम डिपेंडेंट नव्हते, परंतु इथं जर पाहिलं आपण तर जो स्ट्रेस जो आहे ना तर हा टाईम डिपेंडेंट आहे. ओके, सो स्ट्रेस इज फाउंड एक्सपेरिमेंटली टू डिपेंड ऑन द रेट ऑफ चेंज ऑफ स्ट्रेन. ओके, सो म्हटलंच आपण लिहून काढू की लिक्विडसाठी जर पाहिलं आपण तर जो स्ट्रेस आहे तर एक्सपेरिमेंटली जर पाहिलं तर हा कशावर डिपेंड आहे इट इज डिपेंड ऑन द रेट ऑफ चेंज ऑफ स्ट्रेन. ओके, आणि सो रेट ऑफ चेंज ऑफ स्ट्रेनवर डिपेंड आहे याचा अर्थ आता रेट ऑफ चेंज ऑफ स्ट्रेन कसं करणार आपण सांगा. आपल्याकडं स्ट्रेनचा फॉर्म्युला काय आहे डेल्टा एक्स अपॉन L आणि स्ट्रेनचा फॉर्म्युला काय आहे आपल्याकडं डेल्टा टी, बरोबर आहे का. सो फॉर्म्युला काय होईल आपल्याकडं डेल्टा एक्स अपॉन L डेल्टा टी. तर हा फॉर्म्युला कसा झाला रेट ऑफ चेंज ऑफ स्ट्रेन हा फक्त स्ट्रेनचा झाला आहे की नाही. हा शेअरिंग स्ट्रेनचा झाला इक्वेशन नंबर 1मध्ये. आणि इक्वेशन नंबर 2मध्ये आपण जो फॉर्म्युला अचीव केला तो रेट ऑफ चेंज ऑफ स्ट्रेन जो की फ्लुइडला ॲप्लिकेबल असेल. ओके, मग आता यामध्ये आपल्याला काय शिकायचं माहिती आहे का एक कन्सेप्ट आपल्याला शिकायची आहे ती आहे कोइफिशियंट ऑफ व्हिस्कोसिटी. ओके, तर फ्लुइडची जी कोइफिशियंट ऑफ व्हिस्कोसिटी आहे. ओके, सो कोइफिशियंट ऑफ व्हिस्कोसिटी तर याला एक चिन्ह आहे पहा हे यन सारखं चिन्ह आहे तर याला इटा म्हणायचं. ओके, सो इटा जे आहे त्याचा सिम्बॉल असेल कोइफिशियंट ऑफ व्हिस्कोसिटीचा. तर यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की अजून एक गोष्ट या ठिकाणी होऊ शकते पहा की समोरचा जो फॉर्म्युला आपण पाहिला होता तर इथं रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम आला म्हणजे ती काय आहे व्हेलॉसिटी, बरोबर ना. डेल्टा एक्स अपॉन डेल्टा टीच्या ऐवजी आपण वरच्या फॉर्म्युल्यामध्ये काय टाकू शकतो बरं V अपॉन L सुद्धा टाकू शकतो, बरोबर आहे का. सपोज इक्वेशन नंबर 3 हे सर्व फॉर्म्युले कोणाचे आहेत रेट ऑफ चेंज ऑफ स्ट्रेनचे आहे. ओके, आता कोइफिशियंट ऑफ व्हिस्कोसिटी ज्याचा सिम्बॉल आपण इटा घेतलेला आहे तर त्याचं काढत असताना आपल्याला काय करायचं आहे की आपला जो स्ट्रेस आहे तर त्याला काय करायचं आपल्याला रेट ऑफ चेंज ऑफ स्ट्रेननं भागायचं आहे. स्ट्रेस अपॉन स्ट्रेन नाही घ्यायचं. सो आपल्याला फ्लुइडसाठी
जो आहे तो टाईमसुद्धा मॅटर करतो, बरोबर. आणि दॅट्स वाय आपण काय करणार, स्ट्रेस आणि स्ट्रेन रेट यांचा रेशो घेणार. सो आपण स्पष्ट शब्दामध्ये लिहायचं असेल तर आपल्याला काय करायचं आहे, न्यूमरेटरमध्ये स्ट्रेस लिहायचा आहे आणि डिनोमिनेटरमध्ये काय लिहायचं आहे, स्ट्रेन रेट. हा जो रेट ऑफ चेंज ऑफ स्ट्रेन आहे त्याला आपण स्ट्रेन रेटसुद्धा म्हणू शकतो. ओके. सो आता फॉर्म्युले आपण अप्लिकेबल करू. स्ट्रेसचा फॉर्म्युला काय आपल्याकडं, फोर्स अपॉन अप्लाइड एरिया है ना, जे की आपण मागच्या चॅप्टरमध्ये लर्न केलेलं आहे. आणि स्ट्रेन रेटचा फॉर्म्युला काय आहे, व्हेलॉसिटी अपॉन लेंथ. सो याला जर आपण रिअरेंज केलं तर इटा इज इक्वल टू काय येईल, एफ एल अपॉन व्ही इंटू ए, बरोबर. हा फॉर्म्युला विस्कोसिटीचा असेल. आता प्रश्न आहे एस आय युनिट संदर्भात. तर याचं जे एस आय युनिट आहे ना, तर त्याला एक सेपरेट सिम्बॉल आहे पहा, है ना. म्हणजे या सर्वांचं वरून काढायची गरज नाही तुम्हाला. तर याला पॉईसिडी म्हणून चिन्ह आहे. तर पॉईसिडीचं सिम्बॉल काय आहे, पी आय. ओके. सो पी आय जर आपण घेतलं या ठिकाणी, सॉरी पी एल येते. सो कॅपिटल पी आणि एल है ना, पॉईसुली. तर पॉईसुली म्हणून एस आय युनिट आहे त्याचं. आता ऑदर युनिट जर काढायचे असेल तर आपण सहज काढू शकतो. जसं की मला सांगा, फोर्सचं युनिट काय आहे, न्यूटन. लेंथचं मीटर. वेलोसिटी मीटर पर सेकंद आणि एरिया आहे मीटर स्क्वेअर, बरोबर. सो काय होईल बरं, इथं मीटरला मीटर कॅन्सल झाला, न्यूटन हा मीटर स्क्वेअर वर गेल्यावर काय होईल, इनवर्स होईल नाही. आणि सेकंद जो आहे छेदातला छेद अंशात जाईल, म्हणजे न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअर, बरोबर आहे का. ही पॉईसिडीची काय असणार, व्हॅल्यू असणार. आणि न्यूटन पर मीटर स्क्वेअर हे पास्कल असतं, बरोबर ना. सो याला आपण काय शकतो, पास्कल सेकंद पण म्हणू शकतो, बरोबर आहे. आणि फार काही वेगळे लक्षात ठेवायची गरज नाही. मला सांगा, स्ट्रेसचा आपण फॉर्म्युला पाहिला होता, तर जो स्ट्रेसचा आहे तोच असतो, न्यूटन पर मीटर स्क्वेअर. फक्त इथं काय झालं, टाईम रेट असल्यामुळं डिनोमिनेटरमध्ये काय वाढलेलं आहे, सेकंद वाढलेलं आहे. दॅट्स वाय न्यूटन पर मीटर स्क्वेअर सेकंद म्हणा किंवा पास्कल सेकंद म्हणा किंवा पॉईसुली म्हणा, काही अडचण नाही. आणि राहिला प्रश्न डायमेन्शनचा. तर सर्वांचे डायमेन्शन जे आहेत असे डायमेन्शन विचारले जातात. म्हणजे मी तुम्हाला मेजरमेंट जे चॅप्टर आहे हा सर्वात लास्टला का म्हणलो लर्न करायचं आपल्याला, कारण आता बघा, आता पॉईसुलीचे डायमेन्शन विचारले तर आपल्याला कन्सेप्टच माहीत नाही तर डायमेन्शन कसे तयार करणार, ठीक आहे ना. आता कन्सेप्ट माहीत झाली, आता काही अडचण नाही. सो 1 इन मास मायनस 1 इन लेंथ अँड मायनस 1 इन टाईम, हे त्याचे डायमेन्शन असतील. आता एक लक्षात घ्या की जे थिन लिक्विड्स असतात, ओके. सो थिन लिक्विड जे आहेत, तर थिन लिक्विडमध्ये आपण कोणाकोणाचा समावेश करू, थिन लिक्विडमध्ये आपण घेऊ अल्कोहोल, त्यानंतर वॉटर घेऊ अगोदर, वॉटर, अल्कोहोल, हे थिन लिक्विड्स आहेत. आता थिन लिक्विड्स आहेत म्हणजे याचा अर्थ काय झाला माहिती आहे का, की हे सबस्टन्स कसे आहेत, लेस व्हिस्कस, म्हणजे यांची व्हिस्कोसिटी कमी असते, बरोबर. आणि त्याच्याऐवजी जर आपण थिक लिक्विड्स घेतले, ओके. सो जे थिक लिक्विड्स आहे, तर या थिक लिक्विड्समध्ये कोणकोण येतील, समजा एक्झाम्पल आपण आता घेतलेलं ते हनी असेल किंवा कोल टार है ना, त्यानंतर ब्लड, त्यानंतर ग्लिसरीन, हे सर्वचे सर्व जे आहेत तर हे थिक लिक्विड आहे. आणि लिक्विड जर थिक असेल तर निश्चितच त्यांची विस्कोसिटी जी आहे ती लार्ज असते, ओके. सो या ठिकाणी याला आपण मोर विस्कस सबस्टन्स म्हणू, बरोबर. या दोघांच्या तुलनेमध्ये आपल्याला कम्पॅरिझन. आता चार्टमध्ये तुम्हाला काही फ्लुइडची विस्कोसिटी दाखवलेली आहे आणि विस्कोसिटीवरून तुमच्या क्लिअर लक्षात येईल की जो आता ब्लड आणि वॉटरची तुलना केली आपण, ओके. ब्लड आणि वॉटर, तर 37 डिग्री सेल्सिअसला विस्कोसिटी जर पाहिला आपण, ओके, ब्लडची, तर ती आहे 2.7 मिली पॉईसुली. आणि 20 डिग्री सेल्सिअसला जर आपण विस्कोसिटी पाहिली वॉटरची, ती जवळपास किती आहे, 1 आहे. आणि यावर लक्षात येईल आपलं की जो ब्लड आहे तर हा काय आहे, मोर विस्कस आहे, कोणापेक्षा, वॉटरपेक्षा. मोर विस्कस म्हणजे थिकर आहे, बरोबर. हे तर क्लिअर होतं.
आता एक ॲडिशनल पॉईंट तुम्हाला इथं एन सी आर टीने दिलेला आहे पहा, की जे आपलं ब्लड आहे ना त्याची जर आपण रिलेटिव्ह व्हिस्कोसिटी घेतली, ओके, सो मी इथं कन्सेप्ट म्हणतो रिलेटिव्ह व्हिस्कोसिटी. आता रिलेटिव्ह व्हिस्कोसिटी घेताना आता रिलेटिव्ह व्हिस्कोसिटी म्हणजे काय करणार आपण, एन अपॉन एन वॉटर, ओके. सो रिलेटिव्ह व्हिस्कोसिटी आपण म्हणजे की स्वतःची, बरोबर आहे का, ब्लडची व्हिस्कोसिटी आपण वॉटरसोबत तुलना करणार. तर ही जी व्हॅल्यू आहे ना, तर ही व्हॅल्यू कुठपर्यंत, ही व्हॅल्यू कॉन्स्टंट असते पहा, परंतु त्या कॉन्स्टंटची एक रेंज आहे टेम्परेचरची, ती रेंज आपल्याला लक्षात ठेवायची आहे. तर ही रेंज आहे पहा, T1 इज इक्वल टू 0 डिग्री सेल्सिअस टू T2 इज इक्वल टू 37 डिग्री सेल्सिअस, है ना, 0 ते 37 अंश सेल्सिअस यांच्या दरम्यान जर आपण ब्लडची रिलेटिव्ह व्हिस्कोसिटी म्हणजे एन अपॉन एन वॉटर हा रेशो जर काढला तर हा काय असतो, कॉन्स्टंट असतो. म्हणजे 0 ते 36पर्यंत जसं ज्या प्रमाणात वॉटरची काय वाढते व्हिस्कोसिटी, त्याच प्रमाणात ब्लडची सुद्धा काय वाढते. म्हणजे कोणत्याही घ्या, 25 जर घेतलं, समजा 10 घेतलं, तर दोघांचा रेशो काय, तो रेशो दरवेळेस काय असणार, या ठिकाणी कॉन्स्टंट असणार, ओके. तर हे इथं आवर्जून लक्षात ठेवा. आणि एन सी आर टीवर एक लाईन आहे, ती लाईन आपल्याला इथं लक्षात ठेवायची, ज्याच्यावर नीटमध्ये क्वेश्चन येऊ शकतो एक माझ्या प्रिडिक्शननुसार, की जी लिक्विडची व्हिस्कोसिटी आहे, सो व्हिस्कोसिटी जी आहे ना लिक्विडची, तर याचं एक लक्षात ठेवायचं, तर इट इज डिक्रीजेस विथ टेम्परेचर. म्हणजे याचा अर्थ काय झाला, की व्हिस्कोसिटी ही टेम्परेचरच्या काय आहे बरं, डायरेक्टली इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे, बरोबर ना. व्हिस्कोसिटी आपण साठी काय वापरलं, एनच वापरलं ना आपण. सो इटा आहे ते, इटा इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर म्हणता येईल आपल्याला, बरोबर. आता हे कोणासाठी आहे, हे लिक्विडसाठी, हां लक्षात घ्या, हा जो नियम आहे हा लिक्विडसाठी आहे, फॉर लिक्विड्स, व्हिस्कोसिटी फॉर लिक्विड्स. लिक्विडचं काय सांगितलं, लिक्विडची व्हिस्कोसिटी ही टेम्परेचरनुसार काय होत जाते, डिक्रीज होत जाते, परंतु गॅस संदर्भात जर पाहिलं आपण, ओके, सो व्हिस्कोसिटी ऑफ गॅस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. सो दोन गोष्टी इथं लक्षात ठेवायच्या, व्हिस्कोसिटी ऑफ लिक्विड, कारण फ्लुइडमध्ये दोन आले, लिक्विड पण आले आणि गॅस पण आला, पण इथं दोन्हीसाठी वेगळा नियम आहे. Viscosity of liquid is inversely proportional to the temperature, but viscosity of gas is directly proportional to the temperature. So next type of problem, a metal block of area किती एरिया दाखवला आहे, 0.1 मीटर स्क्वेअर. म्हणजे हा जो मेटल ब्लॉक आहे तर 0.1 मीटर स्क्वेअर एरिया आहे, कनेक्टेड टू अ 0.01 kg मास व्हाया अ स्ट्रिंग दॅट पासेस ओव्हर ॲन आयडियल पुली. आणि त्याला आपण काय केलं, या ठिकाणी एक मास कनेक्ट केलेला आहे आणि ते मास किती आहे, 0.01 kg, ओके. सो ब्लॉक जो आहे त्याचा एरिया दाखवलेला आपला 0.1 मीटर स्क्वेअर, ओके. आणि ही स्ट्रिंग जी आहे, बरोबर आहे का, तर या स्ट्रिंगच्या साहाय्याने एक पुलीला अटॅच आहे तो, आणि पुली आयडियल पुली, आयडियल कशाला म्हणायचं बरं, मासलेस अँड फ्रिक्शनलेस. त्याचं मास पण विचारात घ्यायचं नाही आणि फ्रिक्शन पण विचारात घ्यायचं नाही. अ लिक्विड विथ अ फिल्म थिकनेस ऑफ 0.3 मिलीमीटर इज प्लेस बिटवीन द ब्लॉक्स अँड द टेबल. आता तुम्हाला इथे एक फिल्म दिसेल आहे काय, दोघांच्या मध्ये हा ब्लॉक आणि हे जे खालचं सरफेस आहे, तर या दोघांमध्ये काय एक फिल्म प्रेझेंट आहे. ही फिल्म कशाची आहे, लिक्विडची फिल्म आहे, आणि तिचं जे थिकनेस आहे, ओके, तो थिकनेस आपल्याला दिला आहे 0.3 मिलीमीटर. सो थिकनेस एलला आपण कन्सिडर करू, ओके. सो थिकनेस आहे 0.3 मिलीमीटर. आता मिलीमीटरचे मीटर करताना आपल्याला 0.3 इंटू 10⁻² काय घ्यावं लागेल, -3 मीटर, ओके. ठीक आहे, बाकी ते SI मध्ये यायचं आपल्याकडं.
त्यानंतर व्हेन रिलीज द ब्लॉक मूव्स टू द राईट विथ अ कॉन्स्टंट स्पीड, आणि ते एक स्पीड दाखवली, म्हणजे जेव्हा ती ॲक्च्युअल मूव्ह होत आहे तर मूव्ह होताना स्पीड आहे 0.085 मीटर पर सेकंद या स्पीडनं मूव्ह होत आहे. ओके, आता ही वेलोसिटी असताना आपल्याला काय करायचं आहे, कोइफिशियंट ऑफ व्हिस्कोसिटी आपल्याला फाइंड करायचं आहे लिक्विडचं. ओके, सो आता कोइफिशियंट ऑफ व्हिस्कोसिटी जो आहे तर आपल्याला काय बरं फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे की जे व्हिस्कोसिटी आहे इज इक्वल टू FL अपॉन VA, हा फॉर्म्युला आहे आपल्याकडं. करेक्ट. आता होतं काय की आपल्याला मास दिलेला आहे, फोर्स दिलेला नाही. सो आपण या ठिकाणी काय करू, मासला ग्रॅव्हिटीनं मल्टिप्लाय करू, mg इंटू L अपॉन V इंटू A, हा जो आपला फॉर्म्युला असेल. आता मास आपल्याकडे आहे 0.01 kg, एकेकाशी चेक करू. ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू तर आपण घेणार 9.8, त्यात तर विषयच नाही. त्यानंतर जी L आहे, Lची किंमत आहे आपल्याकडे बरोबर किती आहे 0.3 मिलीमीटर. त्यानंतर व्हेलोसिटी आहे 0.085 आणि जो एरिया आहे तो आहे 0.1 मीटर स्क्वेअर. फक्त राशी पुटअप करायच्या आणि आन्सर फायनलाइज करायचं. ओके, सो मास जे होतं ते आपण टाकू 0.01, ग्रॅव्हिटी 9.8, लेंथ जी आहे ती 0.3 इंटू 10⁻³ मीटर, वेलोसिटी 0.085 आणि एरिया 0.1. कॅल्क्युलेशन फायनलाइज करा, आन्सर येईल 3.46 इंटू 10⁻³ मग याला तुम्ही काही म्हणू शकता, पास्कल सेकंद म्हणा, न्यूटन मीटर पर सेकंद म्हणा किंवा पॉइसुली म्हणा. बरोबर. नेक्स्ट कन्सेप्टमध्ये आपण स्टोक्स लॉ संदर्भात डिस्कस करू.